नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्ही जर एक चालक आहात ना, जर तुमची पिकअप घेऊन तुम्ही दुसऱ्या स्टेटमध्ये अदर स्टेटमध्ये भाडे वगैरे मारतात ट्रान्सपोर्टरची, माझ्यासोबतची एक स्टोरी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की जर तुम्ही एक रूल तुमच्या लाईफमध्ये जर फॉलो नाही केला तर एक दिवस तुमचा जीव तुम्ही गमवू शकता या लाईनमध्ये. हा मित्रांनो, माझी पिकअप बॅक साईडला उभा आहे. रात्रीचे 8:30 वाजलेत आणि माझ्या गाडीमध्ये जे मटेरियल आहे हे मला घेऊन जायचं आहे विशाखापट्टणमला. मित्रांनो, जेव्हा मी ही बुकिंग घेतली त्यावेळेस मला ट्रान्सपोर्टरनं सांगितलेलं नव्हतं की तुम्हाला नेक्स्ट डे दुसऱ्या दिवशी तिथं मटेरियल पोहोचवायचं आहे. म्हणजे की भरलेला दिवस आणि एक जायचा दिवस आणि म्हणजे नाही का तिसऱ्या दिवशी तिथं तुम्हाला सकाळी गाडी खाली करायची. मला भाडं दिल्यावर हे सांगितलं नाही. आणि मी माझा एक नियम आहे मित्रांनो, कुठलाही ट्रान्सपोर्टर असो किंवा कुठलीही पार्टी असो, मी अर्जंट डिलिव्हरी कधीही घेत नाही मित्रांनो. कारण की ह्या अर्जंट डिलिव्हरीच्या लफड्यामध्ये भरपूर लोकांनी आपले जीव गमावलेत आणि तुम्ही पण जर अशी चुकी करत असाल तर तुम्ही पण तुमचा जीव गमवू शकता. तर मित्रांनो, मी सांगतो, यश ट्रान्सपोर्टरनं मला गाडी लोड केल्यानंतर सांगितलं की तुम्हाला तिथं तिसऱ्या दिवशी गाडी पोहोचवायची सकाळी. हे पॉसिबल नाही आहे. 1250 किलोमीटरचा रन आहे. मी सिंगल ड्रायव्हर आहे आणि भाडे आत्ता असे असतात ना, त्याच्यामध्ये डबल ड्रायव्हर परवडत नाही आणि मी माझ्यासोबत डबल ड्रायव्हर कधी ठेवत नाही. पण मला या व्हिडिओच्या माध्यमातून आहे ना एक गोष्ट सांगायची तुम्हाला सगळ्यांना. जर तुम्ही टायमिंग डिलिव्हरी घेत असाल, आता थंडीचे दिवस आहे, भरपूर ठिकाणी हायवेवरती ना कोहरा वगैरे असतो, रात्रीची तुम्ही ड्राईव्ह करता, ठीक आहे. त्यावेळेस काय करता माहिती आहे का, तुम्ही जर घाई गडबडीमध्ये जर तुमच्याकडून काही चूक झाली, झोप वगैरे लागली, तरी तुम्ही बळजाटीनं आपल्या सोबत जबरदस्ती करता आणि गाडी चालवत राहता. त्यावेळेस तुमच्यासोबत काही चुकीच्या गोष्टी घडू शकतात. तुमची गाडीचे ॲक्सिडेंट वगैरे होऊ शकतं. या गोष्टी जर तुम्हाला टाळायच्या असेल तर स्वतः एक नियम फॉलो करा. कधी पण कुठला ट्रान्सपोर्टर जर तुम्हाला म्हणला अर्जंट डिलिव्हरी आहे, तो म्हणाल 2-3 हजार रुपये तुला मी एक्स्ट्रा देतो, पण अर्जंट डिलिव्हरी. मित्रांनो, कधी पण त्या पैशाला बळी पडू नका, कारण की त्या पैशापेक्षा महत्त्वाचा तुमचा जीव आहे. आणि जर अर्जंट डिलिव्हरीच्या मागं लागून तुम्ही गाडी कशी पण हायवेला ओढत चालला, तुमच्या गाडीवरती स्पीडच्या फाईन होऊ शकता. कारण की तुम्ही जेव्हा महाराष्ट्र स्टेटच्या बाहेर निघता मित्रांनो, साऊथ साईडला आहे ना, इकडं भरपूर स्ट्रिक्ट नियम आहेत. तुमच्या गाडीवरती फाईन होऊ शकते. दुसरी महत्त्वाची गोष्ट, फाईन तुम्ही भराल पण, नो प्रॉब्लेम, फाईन तुम्ही भराल पण जर त्या ठिकाणी जर तुमच्या गाडीला जर अपघात वगैरे झाला तर तुमचा जीव पण जाऊ शकतो. त्याच्याकरता मित्रांनो, कुठलाही ट्रान्सपोर्टर जर तुम्हाला गाडी लोड करल्यानंतर किंवा लोड करायच्या आधी म्हणत असेल की टायमिंग डिलिव्हरी अर्जंट पोहोचवायचं आहे, या ट्रान्सपोर्टरनं माझी जी गाडी मी ज्याच्याकडून भरली ना, त्या ट्रान्सपोर्टरनं मला गाडी लोड केल्यानंतर सांगितलं. मी त्याला डायरेक्टली बोललो, मला काय जमणार नाही, तू गाडी खाली करून घे. नंतर ना तो मला बोलला की तुम्हाला जसं जमल तसं जा. पण कमीत कमी 5 मिनटं आमची भरपूर मोठी बहस झाली. जरा गोष्टी म्हणजे नाही का विरुद्ध दिशेला पण चालल्या होत्या, पण काही नाही, तर समोरच्या ट्रान्सपोर्टरलाच ऐकावं लागलं, कारण की त्याचा माल आपल्या गाडीमध्ये होता. मी तर त्याला डायरेक्टली बोललो की भाऊ, एक मटेरियल मला नाही न्यायचं, तू खाली करून घे, दुसरी कुठली गाडी जिथं टायमाला पोहोचते ना दुसऱ्या दिवशी, त्या गाडीमध्ये तू पाठवून दे. म्हणजे ट्रान्सपोर्टर ऑफिसमध्ये AC मध्ये बसलेला असतो, पण आपल्या रस्त्यावरती गाडी चालवायची असते. आपल्याला भरपूर प्रॉब्लेम्सला सामोरे जावं लागतं. आणि जर त्या ठिकाणी जर आपल्यासोबत काही झालं तर आपल्या घरी आपली फॅमिली असती, आणि जर काही वेडवाकडं झालं तर आपली फॅमिली तिकडं आणि आपण इकडं असतो. आपल्या लोकेशनपासून, आपल्या घरापासून आपण 1200 किलोमीटर जेव्हा जातो ना, कधीही मित्रांनो टायमिंग डिलिव्हरी वगैरे घेऊ नका. त्या नादामध्ये तुमचा जीव तुम्ही धोक्यात घालू शकता. सध्या बघा, असं तुम्हाला दिसतं पाठीमागं सफेद, थंडीच्या दिवसामध्ये भरपूर ठिकाणी कोहरा असतो, रस्ता दिसत नाही, आणि त्या ठिकाणी तुमचे अपघात वगैरे आता भरपूर चालू आहे. तर मित्रांनो, काळजी घ्या. तुम्ही जर चालक असाल, कुठली पिकअप असो, तुमच्याकडे ट्रक असो, टायमिंग डिलिव्हरी याच्यामध्ये तर घेऊच नका. आणि जर कुठला कस्टमर घाई करत असेल, त्याला म्हणावं, भाई तू इथं ये, तुझं मटेरियल घेऊन जा, मी माझ्या पद्धतीने येणार. मी आता मित्रांनो, मी निघलेलो आहे कधी, काल संध्याकाळी, काल रात्री निघलेलो आहे, आणि आता मी जवळपास आहे ना 600 ते 700 किलोमीटरचं रनिंग उरकलं आहे. एकटाच ड्राईव्ह करतोय, त्यामुळे मी एकदम सेफली जातोय. मी कुणाचं काही टेन्शन घेत नाही. जर कस्टमरला असेलच एवढी घाय तर त्याला मी डायरेक्ट बोलत असतो, तुझी गाडी पाठवून तुझं मटेरियल घेऊन जा, मला काही टेन्शन नाही. त्याच्याकरता टायमिंग डिलिव्हरी घेऊ नका मित्रांनो. आपल्या फॅमिलीला धोक्यात घालू नका आणि आपल्या जीवाला पण धोक्यात घालू नका. हे मॅसेज जास्तीत जास्त फॉरवर्ड करा मित्रांनो. मी अजून माझ्या जे ट्रान्सपोर्टरसोबत जे काय झालं ना, माझ्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सगळ्या काही गोष्टी शेअर केलेल्या आहेत, तुम्ही जाऊन बघू शकता. ठीक आहे, तर चला भेटूया.